इतका खुश आहे ना आता म्हणजे लाईक फायनली गणपती बाप्पा नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चटपटीत ब्लॉग मध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि आपल्या सॅमच्या मंडळी सगळ्यांनी सांगितलं की दादा ब्लॉग कर ब्लॉग कर ब्लॉग कर. तर चला मंडळी, आजपासून मस्त भन्नाट ब्लॉग करायचे आणि मी इतका खुश आहे ना आता म्हणजे लाईक फायनली गाईज, फायनली सॅमच्या मंडळीचा म्हणजे आपलाच एक नवीन स्टुडिओ रेडी होतोय. हा जुना स्टुडिओ आपल्याला सोडायला लागतोय गाईज. दुःख तर मला खरं सांगू खूप होतं. माझं रडून वगैरे ऑलरेडी झालं सगळं, तर तुम्ही पुढे नाही रडणार आहे कारण की यार ह्या स्टुडिओमध्ये माझ्या इतक्या पर्सनल मेमरीज झाल्या, करिअर वाईज झालं, खूप छान आपण ग्रो केलं ह्या स्टुडिओमध्ये. पण आपल्याला थोडासा बिगर स्पेस हवा आहे बिकॉज खूप साऱ्या गोष्टी चालल्यात, खूप साऱ्या प्रोजेक्ट्स येणार आहेत करून, तर मला थोडा मोठा स्पेस हवा होता करून. सो आपण दुसरा स्टुडिओ घेतलाय आणि होप तिथे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि हे सगळं पॉसिबल होतं तुमच्या सपोर्टमुळे. सो मनापासून धन्यवाद. माझ्या फॅमिली, माझे फ्रेंड्स आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे होतं. सो खरंच मी खूप ग्रेटफुल आहे त्याच्यासाठी करून. आणि आता हा स्टुडिओ सोडायचा वेळ आला. सो चला एका नवीन जर्नीला आपण सुरुवात करूयात. गणपती बाप्पाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया, तुमचा असा सपोर्ट राहू द्या. तर चला ब्लॉग मध्ये आपण पुढे जाऊयात. तर मंडळी फायनली दुनिया पालती घातल्यानंतर मिळालं आपल्याला आपलं घरटं. सॅमच्या मंडळीचा नवीन स्टुडिओ खूपच स्पेशियस होता आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट काय होती माहिती काय, खूप जास्त चांगली लाईट आणि ब्राईट स्पेस होता. हा इव्हनिंग असो, मॉर्निंग असो, आफ्टरनून असो, खूप जास्त ब्राईट स्पेस होता. आता लाईट पण नव्हती ते किचनमध्ये लावली, बट स्टील लाईटची एक हिंट होती. आणि फायनली काम करायला सुरुवात केली होती आम्ही, तर त्याच्यामुळे माझं एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. आणि हा बघा लाईटसोबत असा स्पेस दिसतो. पण मंडळी कलरिंगमध्ये घोळ झाला होता, त्यांनी ब्लू कलर जास्त टिंट टाकली होती, त्याच्यामुळे असं व्हाईट फ्रेश ब्राईट दिसत नव्हता. सो मी पुन्हा कलर करून घेतलेला आहे. बट ठीक आहे, तुम्ही नंतर बघायलाच व्हाईट दिसेल पूर्ण स्टुडिओ. आणि चेरी आली होती पहिल्यांदाच स्टुडिओमध्ये, तर तिचं एक्साइटमेंट बघा ना, एकदम अनादर लेवलचं होतं. मग मस्त गणेश पूजन केलं, बाबा इथे नारळ वगैरे फोडलं पप्पांनी, त्यानंतर दूध वगैरे ओतू घालवलं आणि मस्त पूजा केली आम्ही इथे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि त्यानंतर पूर्ण घरभर अशी आरतीचं ताट फिरवलं. खूप मस्त आणि प्रसन्न वाटत होतं. आणि त्यानंतर माझं फेवरेट काम ते म्हणजे प्लांट शॉपिंग करायला ते गेलो. त्यानंतर आम्ही वॉलपेपरचं सिलेक्शन करायला गेलो होतो. अगोदर मी बघितलं तो वॉलपेपर, बट स्टील मला कन्फर्मेशन हवं होतं की कॅमेऱ्यावरती कसं दिसते वॉलपेपर. सो ते आम्ही केलं. त्यानंतर पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि सर्व मातीची भांडी प्रॉपर पॅक केली. बिकॉज मी खरं सांगून कोणावरती विश्वास नव्हता माझी मातीची भांडी त्यांच्या हातात देणं. सो मी स्वतः पॅक केली मातीची भांडी. आणि देन मग पुन्हा आपल्या नवीन स्टुडिओवरती जाऊन आमचं वॉलपेपरचं काम सुरू होतं, ते केलं. तर मंडळी फायनली वॉलपेपरचं काम सुरू झालेलं आहे. ऑलरेडी खूपच हॉचपॉच झालेलं आहे करून, पण आता फिंगर क्रॉस की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील करून. खूप जास्त हेक्टिक होते सर्व गोष्टी मॅनेज करा, बट आय नो एंड रिझल्ट खूप चांगला असणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे. अजून मी कुठेच ही गोष्ट शेअर नाही केली की आपला नवीन स्टुडिओ बनतोय आणि ह्या सर्व गोष्टी करून. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आपल्या सॅमच्या मंडळीला दाखवा. माझा घसा बसलाय, सर्दी आहे, फिवर आहे, बट रुकणे का नाही, आपल्याला सगळं काम एकदम चांगलं करायचं करून. सो मी पर्सनली ते थांबून सर्व कामं गोष्टी करून घेतो कारण की मला जी गोष्ट हवी आहे मला ती गोष्ट हवी, एकदम परफेक्ट हवी. सो येस, मी खूप एक्सायटेड मला दाखवायला. आणि हा एक लुक तुम्ही बघू शकता. आपले झाडं जिथे ठेवलेली आहेत तिथे बरीचशी झाडं आहेत आणि भरपूर अजून बाकी आहेत. सो हा आहे लुक. त्यानंतर वॉलपेपरचं काम जसं तुम्हाला सांगितलं सुरू झालं होतं. सो 1 बाय 1 पूर्ण वॉलपेपर चालू होता आणि मला ॲक्च्युली आवडला की तो किती छान दिसतोय, मस्त इफेक्ट होतो आहे. आणि टाडा, हे आहे लुक आपल्या वॉलपेपरचं. सो तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला संपूर्ण स्टुडिओ टूर हवा असेल तर मला नक्की कॉमेंट करा. त्यानंतर आम्ही सुरुवात केली अनबॉक्सिंगसाठी. जेवढे सगळे बॉक्सेस होते मातीच्या भांड्याचे आणि आपली पितळाची भांडी आणि रेग्युलरची जी भांडी असतात ती, सो बॉक्सेसमध्ये असे भरले होते मी. आणि त्याचसोबत मागे तुम्ही बघू शकता हा सगळा मेस होता, सो तो इग्नोर करा तुम्ही. आता चला आता हे ओपन करायला आपण सुरुवात करूयात. मी स्वतः कन्फ्यूज होतं की यार कुठल्या बॉक्सपासून सुरुवात करायची. सो फटाफट अनबॉक्स करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे मी पॅकेजिंग केली होती. ॲक्च्युली ना जे बबल रॅप आहेत ना, ते मला ब्रँड्स जेव्हा मला PR पाठवतात किंवा कधी गिफ्ट्स पाठवतात, हॅम्पर्स पाठवतात, तर त्यांच्यासोबत जे येतं ना पॅकेजिंग, ती ठेवली होती मी. सो बबल रॅप वापरला जितका होतं तेवढा आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये पॅक केले. जेवढी चांगलं पॅक करतात तेवढं मी पॅक केलं होतं.
स्वतः मी हे पॅक केलं होतं, बिकॉज मात्यांच्या भांडीमध्ये मी रिस्क घेऊच नाही शकत, बिकॉज एवढ्या वर्षांपासून ती गोळा केलीत मी आणि त्यांना काय होईल तर मग बापरे. सो असं पॅक केलं होतं. त्याच्यासोबत काचेची क्रॉकरी होती, ती देखील पॅक केली होती, पण बराचसा स्टफ असा मातीचा होता. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बेकिंगचे आयटम्स आणि जी रेग्युलर माझी क्रॉकरी होती ती आम्ही ह्याच्यामध्ये पॅक केली होती. बुक्स वगैरे होते थोडेफार. आणि ही पितळची घागर ही माझ्या आजीने दिलेली आहे मला. आणि त्याच्यानंतर बाकीचा टेक्निकलवाला स्टफ ह्याच्यामध्ये होता. आणि अजून काही बॉक्सेस होते ते किचनमध्ये आहेत, इकडे तिकडे पडलेले आहेत. त्याच्यामध्ये जसं एक रँडम स्टफ होता, मी पॅक केला होता तो. आणि सगळा स्टफ इकडे तिकडे पडला होता, पण आता त्याला सगळ्यांना प्रॉपरली लावायचं आहे. त्याला विदाउट टाइमपास करता आपल्याला सुरुवात करायची कामाची. आणि मंडळी ही जी छोटी छोटी क्रॉकरी होती ना, खूपच डेलिकेट, ती मी अशी एका छोट्या बॅगमध्ये भरली होती आणि मी ती स्वतः कॅरी केली होती, कारण की यार एवढ्या सगळ्या सामानमध्ये ती कुठे जाईल आणि त्याचं काय होईल ते माहिती नव्हतं. आणि इथे तांब्याची भांडी, पितळेची भांडी होती, ती पण आम्ही वेगळीच पॅक केली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं, त्याच्यामुळे आमचं हे सगळं इलेक्ट्रिकवाला स्टफ चालू होता. ड्रिलिंग म्हणा किंवा लाईट्स चेंजेस वगैरे जे करायचे ते मला ते करायचं चालू होतं. सो बेसिकली एक लाईट वगैरे घेतली हाय व्होल्टेजची, बिकॉज आपल्याला खूप ब्राईट स्पेस हवा आहे. आणि देन फायनली आपला बोलतो ना घरट्याचे जसं एक एक काडी आणून जमा करत तसं आपला फायनली स्टुडिओ रेडी होत होता. आणि इथे मी त्या दादांना एक्सप्लेन करत होतो की यार असं हवं आहे तसं हवं आहे, बिकॉज मला ते असं प्रॉपर फ्रेम हवी होती. आणि ते सुरू झालं आणि ते बस मी जसं असं वाटत होतं की यार कधी संपेल आणि मी कधी जाईल डिनर करण्यासाठी. 11 वाजले होते तरी मी जेवलो नव्हतो. आणि येस, मग लागलं इथे प्रॉपर फ्रेम सेट झाली आपली. आणि इथे मोठीवाली फ्रेम येईल आणि बाकीच्या आपला ज्या रेग्युलर फ्रेम्स आहेत त्या. आणि नेक्स्ट डे तुम्ही बघू शकता मातीची भांडी लागलेली आहे जागेवरती. ही कम्प्लिटली नाही आहेत, अजून भरपूर सारी बाकी आहेत. आणि ही बेसिक क्रॉकरी. हा जो पसारा पडला आहे त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. ऑलमोस्ट सर्व शॉपिंग झाले अँड देन आठवलं की मी ब्लॉगिंग पण करतोय. ओके, तर जेव्हा जे दिसेल ते मी खरेदी करत गेलो. काही ऑनलाईन ऑर्डर केलं, काही ऑफलाईन परचेस केलं. तर मंडळी फायनली सॅमचा स्टुडिओ, आपल्या सॅमच्या मंडळीचा स्टुडिओ रेडी झालेला आहे. किचन रेडी आहे, बॅक किचन रेडी आहे आणि एक मस्त कॉर्नर आहे जिथे बसून बुक वाचू शकतो आणि असं चिल करू शकतो. तर सगळा संपूर्ण स्टुडिओ रेडी झालेला आहे. तुम्हाला त्याचा टूर हवाय का मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ आणेन की कसा आपला स्टुडिओ आहे. आणि रेसिपीज वगैरे सुरू झालेला आहे, तुम्ही बघत असाल शॉर्ट्स वरती आणि इंस्टाग्राम वरती रील्स आहेत. तर फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा यार, जेणेकरून मी ऑनलाईन आलो ना तर तुमच्या फोनमध्ये देखील घंटी वाजेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठलाच मिस नाही करणार. तुम्हाला नक्की सांगा स्टुडिओ कसा वाटला आणि कशा रेसिपीज तुम्हाला वाटतात, ब्लॉग कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे जे सगळं पॉसिबल होतं ना मंडळी ते तुमच्यामुळे पॉसिबल होतं, माझ्या लव्ह वन्समुळे पॉसिबल होतं. मनापासून धन्यवाद त्या सपोर्टसाठी. असा सपोर्ट करत राहा. मी नक्की ट्राय करेन नवीन रेसिपीज आणण्याचा, ब्लॉग्स आणण्याचा आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा. तर चला मंडळी, नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. तर चमचमीत खा, झणझणीत राहा, आपले व्हिडिओज बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम. अरे हो, आरा खतरनाक. बाय मंडळी.